वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय। मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गावित यांच्या कन्या हिना गावित यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड संतापले आहेत। हिना गावित यांना भाजपने उमेदवारी दिल्यास विजयकुमार गावित यांची त्याच क्षणी मंत्रिमंडळातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येईल असा कडक इशारा अजित पवारांनी दिलाय। मात्र अजित पवारांच्या धमकीला न जुमानता गावित हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान मी अजूनही राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असून पक्ष सोडलेला नाही। शरद पवारांशी आपण लवकरच चर्चा करणार आहोत असं गावित यांनी स्पष्ट केलंय। मी स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता या नात्याने जर यदा कदाचित त्या माझ्या सहकार्याने चूक केली आणि त्यांनी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणून उमेदवारी भारतीय जनता पक्षासारख्या जातीवादी पक्षामध्ये जाऊन मिळवून दिली तर त्यावेळेस माझं पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाईल की आत्ताच्या आत्ता डॉक्टर विजयकुमार गावितला मंत्रिमंडळातून बडतर्फ करा। आपल्याला सांगितलं पाहिजे की मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय पवार साहेबांवर आमची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ते आमचे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। जर हिना गावितांनी जर प्रवेश केला तर मग तुमची भूमिका काय असेल? हे सर्व काही आपण जर तरच्या गोष्टी करतायत, हे सर्व झाल्यावर त्याच्यावर आपल्याला बोलता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।